शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे सोमवारी 12 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक आज सांगली संपन्न झाली। साखळकर म्हणाले, महाराष्ट्र शासन 1955 प्रमाणे जमीन अधिग्रहण करणार असल्यामुळे त्याचबरोबर मूल्यांकन करीत असताना राज्य सरकार त्यांनी वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार करणार आहे। त्यामुळे मोबदला आणि दिलासा ही रक्कम फार कमी मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा या 1955च्या कायद्यानुसार काढलेली अधिसूचना रद्द झाली पाहिजे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे। सिंचन योजना झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती विकसित केली आहे। मिरज तालुक्यातील महामार्ग बाधित भागात महापूर येत असल्यामुळे दरवर्षीच पाणी अडवून राहिल्यामुळे या भागाचं नुकसान होणार आहे। त्यामुळे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं। उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, रघुनाथ पाटील, मुरलीधर निकम, विलास थोरात, जनार्दन कदम, सुनील पवार, दिगंबर कांबळे, विष्णू पाटील, घनश्याम नलावडे, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, केडी माने, उत्तम पाटील आदी जण यावेळी उपस्थित होते।